टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गटाच्या युती संदर्भात अनेक चर्चा रंगलेल्या होत्या, अगदी सकारात्मक प्रतिसाद दोन्ही पक्षाकडून देण्यात आलेले होते। आतापर्यंत पहिल्या ॲपमध्ये कुठेही चर्चा पुढे जाताना दिसत नाही। असं आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं मन, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा, हे दोन भाऊ आणि हे दोन पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीची ही भावना आहे। आपण आज बघितलं, आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे, उद्या राजसाहेबांचा वाढदिवस आहे। या निमित्तानं या ठिकाणी आमच्या युवा सेनेच्या वतीनं राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचे दोघांचे शुभेच्छांचे बॅनर्स त्यांनी शिवसेना भवनाच्या समोर लावले। यातून संकेत काय मिळतात की दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भावना ही आहे की सर्वांनी एकत्र यावं, मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी एकत्र यावं। या भावनेचा आदर दोन्ही नेत्यांनी करावा असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि दोन्ही भाऊ त्याचा आदर करतील हा मला विश्वास वाटतो। पण या चर्चा सुरू असताना काल देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट घेतली, कुठेतरी फडणवीसांनी भाकरी फिरवल्याचं बोललं जात आहे। फडणवीसांनी भाकरी फिरवली की काय फिरवलं यापेक्षा भारतीय जनता पार्टी ही नेहमीच कूटनीतीनं, दुष्टनीतीनं आणि भेदाभेद आणि फोडाफोडी अशा नीतीनंच भारतीय जनता पार्टीची संपूर्ण राजकीय वाटचाल असते। त्याच्या अनुषंगानंच हे दोन भाऊ एकत्र येऊ नये आणि राजसाहेबांबद्दल संशय निर्माण व्हावा अशा पद्धतीचा डाव हा देवेंद्र फडणवीस खेळले असं मला वाटतं। पण मुंबई महानगरपालिका भाजपाकडे येण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष तयारी करते किंवा त्याचे प्रयत्नही करतात। यावेळेस ते जास्त ताकद लावून या सगळ्या आपल्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करतील असं वाटतं। असं आहे की दोन गुजराती नेत्यांची इच्छा ही एखाद्या पिंजऱ्यातल्या म्हणजे राक्षसाचं जसं पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये जीव असतो तसा देशाची सत्ता मिळाली, देशातल्या अनेक राज्यांची सत्ता मिळाली, परंतु मुंबई महानगरपालिका मिळत नाही तोपर्यंत राक्षसाचा जीव हा वर खाली होत राहतोय। तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची ह्या मुंबई महानगरपालिकेवर वक्रदृष्टी आहे, प्रेम नाही आहे। फार जुना हिशेब या नेत्यांच्या मनामध्ये आहे। 106 हुतात्मे का गेले, कोणामुळे गेले, कोण त्यावेळेला राज्याचा प्रमुख होता, कुणी गोळीबार करण्याचे आदेश दिले होते, हे महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। आणि ही केवळ भाजपाच्या ताब्यात महानगरपालिका जाते की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यात राहते हा विचार करण्यापेक्षा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका राहणं यातच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सन्मान आणि स्वाभिमान आहे। तुम्ही आता म्हणाल दोन भाऊ एकत्र आले तर मग मतांचं नेमकं विभाजन कसं असेल, काय असेल मतांचं? असं आहे की मी आजच एका जबाबदार राजकीय विश्लेषकाचं संपूर्ण विश्लेषण बघितलं, ऐकलं। राज ठाकरे आणि उद्धव साहेब जरी एकत्र आले तर जवळजवळ 54% मतं मुंबई महानगरपालिकेतले होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान हे या दोन भावांच्या युतीला होईल आणि यातूनच भाजपा हादरलेली आहे, घाबरलेली आहे आणि बिथरलेली आहे। सर, पण तुम्ही आता म्हणालात की सकारात्मक चर्चा दोन्ही किंवा दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, सगळ्यांची भावना आहे। पण मनसेकडनं असं सांगण्यात येतं की जर आम्हाला प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू, तर तुमच्याकडनं पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहेत असं राजसाहेब म्हणाले। त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं। भाजप सोडून कोणाची युती केली राहू शकते असं शरद पवारांनी आज वक्तव्य केलेले। बरोबर बोलले। पवार साहेबांच्या बाबतीत भाजपाकडे पवार साहेब जातात, त्यांच्याबद्दल चांगले बोलतात, भाजपाच्या नेत्यांचं गुणगान गातात, कौतुक करतात। अशा पद्धतीनं पवार साहेबांच्यावर अनेक आरोप केले जातात। पण मी ठासून सांगितलं होतं पूर्वी, आता सांगतो की पवार साहेब हे तत्वाला बांधील आहेत, पवार साहेब हे आयडिओलॉजीशी बांधलेले आहेत, पवार साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही समाज विघातक राजकारणाला कधीही पाठिंबा देणार नाहीत। त्यामुळं त्यांनी केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे की भाजपा सोडून आम्ही कोणाशीही युती करू, याच्यामधून बोध हा राजसाहेबांनी घ्यावा असं मला वाटतं।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.